चला मित्रांनो, आपण पहिला कांदा कापून घेऊयात. मला पण भूक लागलेली खूप. कांदा कापून घेऊयात आणि बटाटा. आज मस्तपैकी पुलाव चिरू शकतो तुम्ही. भात आपला झणझणीत पुलाव नाही पण मसाले भात तर नक्की झाला आपला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या या नवीन व्लॉगमध्ये. मित्रांनो, आज आपला पेपरचा शेवटचा दिवस आहे आणि 2 पेपर आज मित्रांनो. आज पण गणिताचा एक आणि दुसरा एक. बघूयात काय होते आज. आता एवढी भीती नाही, गणिताचा अभ्यास केलेला आहे मी. बघूया बाकी विषयाचं कसं काय होते. आज थोडं लवकर आलो, टाईम झाला होता त्यामुळे ऑटोने आलो आज. त्या ऑटोमध्ये एवढा आवाज की माझा आवाज नसता आला म्हणून व्हिडिओ इथे हे केलं चालू. कॉलेजमध्ये डायरेक्टली आज जाऊयात. आता अजून टाईम नाही झाला, टाईम 5-10 मिनिट आहेत. मग जाऊयात वर्गामध्ये बसायला, करूयात थोडासा अभ्यास रिवाईज करूयात. तोपर्यंत आपण इथंच. चला मित्रांनो, आता आपण जाऊया घरी. आपले पेपर सुटलेले आहेत, दोन्ही पण पेपर चांगले गेले. मेन म्हणजे जो पहिला कम्प्युटर नेटवर्कचा होता तो पण गेला चांगला, पण ओव्हरचा एवढा नाही गेला. टाईम नाही पडला आपल्याला, कारण की 2च प्रश्न फक्त मी कंप्लीट केले आणि तिसरा अर्धा राहिला. त्यांनी फक्त अर्धा तास ठेवला. अर्धा तासामध्ये तीन क्वेश्चन कंप्लीट करण्यासाठी अवघड येले, कारण की कॅल्क्युलेशन करावं लागते. अजून बरंच काय असतं यामध्ये, लाईनमेन मारा, हे करा ते करा. त्यामुळे टाईम पुरत नाही आपल्याला. तर जाऊयात घरी. आज पण करण आहे आपल्यासोबत. करण गेला आहे कुठे, थोडं आज बाहेर गेला तो पण, त्याचं काहीतरी विशेष आहे. त्यामुळे आपण जाऊयात आता घरी आणि जेवूयात आणि आराम करूयात, कारण की आता पेपर आपले झालेले आहेत. आता थोडं मन मोकळं झालं आपलं. डोक्यावरचं वजन गेलं आता बाहेर. आता जाऊयात घरी आपण. चला. तर मित्रांनो, फायनली मी आलेलो घरी. आता आपण जाऊयात. आज काहीतरी स्पेशल बनवूयात. आज जे घरात बनवलेलं ते मला आवडलेलं नाही आहे, तर आज आपण दुसरं काहीतरी ट्राय करूयात. स्वतःहून बनवूयात आज. एक रेसिपी जी आहे माझ्याकडं, बघितलेली आहे मी यूट्यूबवर, ती बनवूयात आज. बघूयात मग मला बनवता येते का नाही किचनमध्ये काही. चला बनवूयात आज. भूक पण लागली मित्रांनो खूप, काय सांगू तुम्हाला. पण जे बनवलेलं ते मला आवडलं नाही आज, त्यामुळे थोडं वेगळं ट्राय करूया आज. आज कुछ तो नया हो जाए. चलो जल्दी. अब आता बनवूयात आपण भात, मसाले भात बनवूयात. चला, पुलाव सारखा. तर चला मित्रांनो, आपण पहिला कांदा कापून घेऊयात. मला पण भूक लागलेली खूप. कांदा कापून घेऊयात आणि बटाटा. आज मस्तपैकी पुलाव बनवूयात आपण आपल्या पद्धतीचा. तुम्ही पण घरी असल्यावर असं काहीतरी ट्राय करा चांगलं. स्वतःहून बनवा कधीतरी. आईला आराम द्या. प्रत्येक वेळेस आईनं बनवलं पाहिजे जेवण असं काय नसते. कधीतरी तुम्ही पण शिका, सुधरा जरा, आईला मदत करा माझ्यासारखी. आज खाऊयात मस्तपैकी बनवून पुलाव. बघा मग आजचा पुलाव कसा बनतोय. कांदा कापून झालेला आपला. आता बटाटा कापूया आणि सोयाबीन पण भिजत टाकूयात. भात झालेला आपल्याला. एवढं आपण कांदा आणि बटाटा कापलेला आहे. आपल्याला 1-2 जणांपुरता करायचे, म्हणजे फक्त माझ्यासाठी. त्यामुळे एवढं नको करायला आपल्याला, तर थोडंच करूयात. चला, आता थोडं सोयाबीन भिजत टाकूयात आणि भात कुकर धुवून भात हे करूयात. चला. तर मित्रांनो, आता आपण घेऊयात भात बनवून. भात धुतलाय आणि सोयाबीन नाहीत आपल्याकडे, त्यामुळे आपण हे करूया, वाटाणा टाकूयात. त्यामध्ये सोयाबीनचं वाटाणा टाकून बनवूयात. भात घातला वाटाणा. चला. तर मित्रांनो, आपण भात बनायला लावलेला आहे. चालू कुकर लावलेला आहे. बरोबर थांबूयात. आपला भात बनेल आणि मग आपण आरामात खाऊयात. सोयाबीन नव्हतं, वाटाणा पण मला भेटलं नाही घरामध्ये. काय सांगू तुम्हाला माझी तारा. हे घरातले कुठं काय ठेवतात, म्हणजे किचनमध्ये काम त्यांनी कुठं ठेवलेले
मला तर नाही भेटलं सोयाबीन आणि वाटाणा पण, त्यामुळे वाटाणा नाही टाकला, कांदा आणि बटाटा टाकला फक्त. तर खाऊयात आपण तसाच. चला जाऊ द्या, आज पुरतं एवढंच करूयात. मला तर काय मग कसा भात बनते पण आपण टेस्ट करूयात झाल्यावर, तो पण थोडा आराम करूयात. तर चला मित्रांनो, आपला भात बनवून झालेला आहे. आता आपण खाऊयात, बघूयात कसं लागतंय. ते आपण बनवलेला आपल्या हातातून बनवलेला आचार बघत आपण कसा लागते. मित्रांनो, आपला भात बनवून रेडी झालेला आहे आणि अशा प्रकारे आपण किचनमध्ये जेवण बनवायला शिकलेलो आहे. चला आज आता खाऊयात आपण आपल्या हाताने बनवलेला मसाले भात स्पेशल. बघूयात मित्रांनो किती भारी असा बनलेला भात. मी थोडंच माझ्या अंदाजाने थोडं टाकलं होतं, पण एक गोष्ट विसरलो मित्रांनो, मीठ विसरलो. मी काय टाकलं नाही. तर मित्रांनो, मी त्याच्यामध्ये मीठ टाकायचं विसरलो होतो, पण मीठ टाकलं म्हणजे सुरुवातीला टाकलं होतं थोडं मीठ, पण थोडं अजून टाकलं होतं, ते मीठ विसरलं होतं. आता थोडं मीठ वरती टाकूयात आणि खाऊयात मित्रांनो. वाजते खूप भारी सुटलेला भात. आता फक्त आपल्याला वाटाणा आणि सोयाबीन कमी पडलं, आता भात एक नंबर झालेला आपला. आता आपण खाऊन घेऊयात. तेव्हा दिसता नसेल थांबा, ते बघू शकता तुम्ही भात आपला झणझणीत. पुलाव नाही पण मसाले भात तर नक्की झाला आपला. आता आपण खाऊन घेऊयात. आणि आपण मित्रांनो, माझा अंदाज बघा, मी बरोबर माझ्या एकट्यापुरता तांदूळ लावलो होतो, बरोबर भात झालेला आहे. तर आता आपण खाऊन घेऊयात मसाले भात आणि मग आराम करूयात. कारण की बघूया, ग्राउंडला मन झालं तर जाऊयात, नाही तर मग घरीच बसूयात आज. कारण की 2 दिवस झाले पेपर चालू होते, डोक्याला लोड झाला होता माझ्या. आज जसे पेपर चालले लोड गेलेला आहे, त्यामुळे फ्री झालो. त्यामुळे थोडंफार काहीतरी युनिक करायचं मला मन झालं, त्यामुळे मसाले भात बनवला आज मी. तुझं मित्रांनो असं घरी एकदा नक्की ट्राय करा, नक्कीच. चला आता मी घेतो खाऊन. वा मित्रांनो, आपला जो आपण भात बनवला होता तो मला तर खूप आवडला, एक नंबर भात झाला होता. एवढं काय टाकलं नव्हतं, मेन म्हणजे काही इन्ग्रेडियंट्स टाकलेच नाही, जे वाटाणा सोयाबीन असं काय टाकलं नाही, तर पण खूप भारी भात झाला होता. मी काला पोट भरला. आता थोडं मला शांती वाटली. आता आराम करूयात, कारण की आपले पेपर पण झालेले आहेत. जे पेपर होते तो एका दिवसात 2 तोवर पण टाकले, पेपर संपले. आता आराम करूयात आणि नंतर मग संध्याकाळी बघूयात. मन झालं तर जाऊयात ग्राउंडला, नाही तर आज घरी सांगूयात. फोनला पण चार्जिंग नाही. अजून भरपूर काही मला मोबाईल एडिट करायचं किंवा अभ्यास करायचा पुढचा दुसरा पण. आता थोडा आराम करूयात आपण. चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण थांबूया इथेच. मला आशा आहे की मला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. मला भले पेपर देताना मजा नाही आली, पण किचनमध्ये काम करताना आणि भात बनवताना मजा आली खूप. आणि भात पण चांगला झाला होता. तुम्ही पण घरी असे नक्की ट्राय करा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण थांबूया इथेच. मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्या एक नवीन दिशेने एक नवीन असा इंटरेस्टिंग धमाकेदार व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत माझा आजचा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.